या बातमीचे प्रायोजक आहे SKCNG पंप. आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर. नमस्कार. आज मंचर नगरपंचायतीच्या वतीने पथविक्रेता समितीची निवडणूक या ठिकाणी जारी झाली होती आणि आज त्याचं मतदान या ठिकाणी मंचर नगरपंचायतीमध्ये झालेलं आहे. त्यामध्ये 5 जागा ह्या बिनविरोध आलेल्या आहेत व एका जागेसाठी निवडणूक लागली गेलेली होती. तर त्यामध्ये आत्ताच मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर झालेला आहे. त्यामध्ये राजगुरू साहेब, सुधाकरजी राजगुरू यांचा विजय या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झालेला आहे. तर आणि त्यानंतर काही बिनविरोध सदस्य झालेले आहे. मी मंचर नगरपंचायतीच्या वतीने, मंचर शहराच्या वतीने जे बिनविरोध झालेत त्यांचं अभिनंदन करतो व सुधाकरजी राजगुरू हे आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडून आलेले आहेत. यांचंही मनापासून मंचर व नगरपंचायतीच्या वतीने, मंचर शहरवासियांच्या वतीने अभिनंदन करतो आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो का मंचर जे पथविक्रेता ज्या याच्या गोष्टीसाठी ही निवडणूक झाली, खरं तर बाजारतळामध्ये अतिशय गोष्टींची कमतरता आहे. नक्कीच ती कमतरतेच्या ज्या गोष्टी कमतरता असतील, साधारणतः पाण्याची सोय त्या ठिकाणी नाही हे आम्हालाही लक्षात येते. परंतु तुमच्या माध्यमातून ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या तुम्ही आम्हाला या ठिकाणी नगरपंचायतीला कळवाव्यात व जेणेकरून त्याच्यावरती उपाययोजना आम्हाला करता येतील. असं हे करून शेतकऱ्यांना एका गोष्टीने कुठेतरी न्याय देता येईल आपल्याला. आणि माझी एक विनंती आहे का आता तुमची एक कमिटी झालेली आहे का मंचर नगरपंचायत, आम्ही तर ते सुचवणारच आहे, परंतु तुम्ही पण त्या ठिकाणी एक शेतकरी कट्टा, म्हणजे जो शेतकरी या ठिकाणी त्याचा माल एक 2-3 महिन्यातून येतो, 2-4 दिवसासाठी तो या बाजारामध्ये येतो, तो विकण्यासाठी येतो, त्याला कुठेतरी एक पुढच्या बाजूला एक अतिशय शेतकरी कट्टा म्हणून स्पेशली ठेवण्यात यावा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठेतरी एक न्याय देण्याची बाजू या ठिकाणी घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा तुमचं निवडून आलेल्या आणि बिनविरोध झालेल्या सदस्यांचं मनापासून आभार. मी ग्रामपंचायत सदस्य व सगळे भाजी विक्रेते त्यांचे आभार मानते. त्यांनी भरघोस मतांनी या सुधाकर बाबूराव राजगुरू यांना निवडून दिलं आणि विजयी केलं. बाकी आता पुढे आपण एक सोबत काम करू. मंचर पथ विक्रेता समिती म्हणून त्या समिती सदस्यासाठी आज मतदान झालं. त्या मतदानामध्ये आमचे सुधाकर काका हे विजय झालेले आहे. तरी पण त्यांना ह्या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यामध्ये आम्ही जितके पण बिनविरोध म्हणून जे उमेदवार इकडं पात्र ठरलेलो आहे, तरी पण आम्ही आमच्या पदाला न्याय द्यायचा काम सतत करत राहू. आणि सर्व मतदाते ज्यांनी मोठ्या संख्येने मतदान केलं आणि त्यांनी आपला हक्क आणि आपला अधिकाराचा इकडं वापर केला, त्यांच्या वापराचा आम्ही पुढं भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान आणि त्यांना न्याय द्यायची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडू, एवढं सांगतो आणि माझे शब्द संपवतो. मी संपूर्ण भाजी मंडई यांच्या आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज की